नमस्कार, आपण बनवत आहे छोले भटोरे। तर मी इथं मैदा घेतलेला आहे 2 वाट्या, हाफ चम्मच खायचा सोडा, 3 चम्मच दही घेतले आहे, चवीनुसार मीठ। याला मिक्स करून घेऊया। एक पळी तेल टाकून घेऊया आणि असं छान मिक्स करून घेऊया। थोडं थोडं करून पाणी घालून मळून घेऊया। पीठ मळून घेतलेलं आहे, अर्धा तास मुरत ठेवूया। आपण बघू शकता छान प्रकारे झालेला आहे। लाटून घेऊ। तेल कडकडीत तापलं गेलं आहे, तळून घेऊया। बघू शकता किती छान पैकी टम्म फुगले गेलेला आहे भटोरा आपला। असे सगळे आपण तळून घेऊया भटोरे। आपले भटोरे तळून झाले आहे। आपण आता छोल्याची तयारी करूया। छोले रात्रभर भिजत ठेवले होते। कुकरला लावून पाणी घालून थोडंसं मीठ घालूया आणि 4-5 शिट्ट्या करून घेऊया। बघू शकता छोले छान शिजले गेले आहेत। आपण आता तेल घातले आहे, जिरं, हिंग आणि खडे मसाले सगळे छानपैकी परतून घेऊया। परतून झालेले आहे। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला तो पण टाकून परतून घेऊया। एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो पण परतून घेऊया। चिमूटभर हळद आणि आलं लसणाची पेस्ट 1 चम्मच, ते पण छानपैकी परतून घेऊया। चवीनुसार मीठ टाकले आहे 1 चम्मच। 1 चम्मच लाल तिखट, कांदा मसाला, गरम मसाला, काळा मसाला आणि छोले मसाला, धनिया पावडर छानपैकी परतून घेऊया। परतून झाले छोले टाकून घेऊया। छोले छानपैकी परतून घेऊया। छानपैकी परतून झालेले आहे छोले। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, 1 ग्लास पाणी आणि 5 मिनिटं आपण वाफ देऊन घेऊया। छोले रेसिपी रेडी झाली आहे। आवडलं तर लाईक करा।